महाशिवरात्री म्हणलंच ना की एक ताकद आल्यासारखं होतं. या महाशिवरात्रीला एका छान स्पेशल वेनी जर सेलिब्रेशन करायचं असेल ना, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐका पण आणि स्वतःला काही प्रश्नही विचारा. हाय, माय नेम इज डॉक्टर शिव योगिनी. मी एक एनर्जी एक्सपर्ट आहे, ब्रेन एक्सपर्ट आहे, इंटरनॅशनल स्पीकर आहे आणि हा व्हिडिओ मी स्पेशली शेअर करतेय तुम्हाला ऍज अ मीडिएटर म्हणून हेल्प करायला की या महाशिवरात्रीला तुम्ही स्पेशल कसं बनवणार. माझं एक छोटंसं शेअरिंग आहे की आपण महाशिवरात्रीला उपवास करतो, बिलाची पानं चढवतो, खूप मनापासून साधना करतो. या साधनेत एक वेगळीच ताकद आहे, कारण माझे बाबा पण शिव साधक होते आणि मला जेव्हापासून गुरूंकडनं योगिनी नावापुढे शिव हे कनेक्शन मिळालंय ना, तर ही ताकद मी अनुभवतीये. ही शिव योगिनी कनेक्ट झाल्यापासून ऍज अ मीडिएटर म्हणून हा रोल मी जेव्हा निभावते ना, तर मला खरंच वाटतंय की काही गोष्टी मी करतच नाहीये, कोणीतरी करवून घेते. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. प्रत्येक माणूस जर या एनर्जी प्रॅक्टिसला व्यवस्थित कनेक्ट करू शकला ना, तर आपण एकमेकांसाठी मीडिएटर आहोत. आणि याच्यासाठी जर ही शिव साधना, या महाशिवरात्रीचं एक छानसं कनेक्शन आपल्याला फील करता आलं ना, तर मला वाटतं की यापेक्षा वेगळं सेलिब्रेशन नाही. नक्की तुम्ही उपवास करा. महाशिवरात्रीला या गोष्टीची खरंच काळजी घ्या की आपल्याला ना जी रात्र असते महाशिवरात्रीची, तेव्हा झोपायचं नाहीये, ताट बसायचंय किंवा काही कामात राहा, डान्स करा, फॅमिली सोबत काही खेळा. कारण एक पर्टिक्युलर जो ब्रह्ममुहूर्ताचा टाइम आहे ना, त्या एंटायर नाईट मध्ये अशी वातावरणात एक एनर्जी फ्लो करते ना, ती रिसिव्हिंग करायला आपल्या पाठीचा कणा ताट पाहिजे. मग काही जण मेडिटेशन करतात, काही जण फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतात, किंवा खूप काही गोष्टी आहेत जिथं आपण टेलिव्हिजनवर काही लर्निंग कनेक्ट करू शकतो, वाचन करू शकतो, जाप करू शकतो. जे तुम्हाला आवडेल ते नक्की करा. पण या सगळ्यासोबत आणखीन एक एक्स्ट्रा व्हॅल्यू एडिशन मी शेअर करणार आहे. ही रात्र तर आपल्याला जागायचीच आहे, साधना करायला, एनर्जी कनेक्ट करायला, व्रतही करायचं आहे. होईल तेवढं अल्प मौन तुम्ही कनेक्ट करा. अल्प मौन एक वेगळीच एनर्जी देतं. मौन करता आलं तर चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याचदा जर तुमच्या डोक्यात खूप विचार असतील ना, तर ते मौन तुम्हाला डिस्टर्बही करू शकतं. तर तुम्ही तुमचा थोडा स्वभाव बघा आणि मग ठरवा. आता एक सगळ्यात स्पेशल शेअरिंग. काही काम करत असाल तर प्लीज आता थांबवा, कारण माझी इच्छा आहे की मी जे सांगतेय ना, ते तुम्ही स्वतःशी बोला आणि ठरवा. खरी महाशिवरात्री तुम्हाला सेलिब्रेट करायची आहे, तर या छानशा एका उदाहरणातनं समजून घेऊ. जेव्हा आपण शंकराला बघतो ना, तर त्यांचं एक छान रूप डोळ्यासमोर येतं, नाही? एकदम तेज असलेलं, साधना. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपण खूप कॉमन पाहिली, ती म्हणजे त्यांच्या गळ्यातला तो नाग. आणि कधी शंकराच्या मंदिरात जायचं म्हणलं तर पहिले आपल्याला भेटतात ते म्हणजे ते नंदी. आता आपण यांचे जे वाहन आहेत ना, ते प्रत्येकालाच माहिती आहे, पण एकदा थोडी उजळणी करून घेऊ. गणेशजीचे वाहक कोण आहे? तर मोषक, उंदीर, बरोबर. कार्तिकेयचे मोर, पिकॉक. आणि आपण जेव्हा ही माता म्हणतो, देवी म्हणतो, तर आपण त्यांना पाहिलंय सिंहावर. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय, बिंग अ ब्रेन एक्सपर्ट, म्हणजे मला असं वाटतं की आपण एनर्जी प्रॅक्टिस साठी उपवास, जाप, पूजा करतोच, पण सोबत आपल्याला ना एक खूप चांगला संदेश दिलाय शंकर देवानी, पण तो आपण कधी त्या दृष्टिकोनातनं पाहिला नसेल. आज प्रयत्न करू. एकाच घरामध्ये, म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये कोण कोण होते वाहक म्हणून? मूषक, पिकॉक, सिंह, नंदी आणि साप. म्हणजे हे सोबत होते, हे एका फॅमिलीत होते. आता जर आपल्याला जे जनरल नॉलेज आहे त्यानुसार जर आपण पाहिलं, त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव असा आहे की सिंह ना नंदीला खाऊ शकतो, नंदी पिकॉकला खाऊ शकतो, पिकॉक सापाला खाऊ शकतो, साप मूषकला खाऊ शकतो. पण आपण गोष्टीत असं कधी नाही ऐकलं की त्यांनी एकमेकांना खाल्लंय. स्वभाव बघा, वेगळेत, तरीही ते सोबत आहेत, एका श्रद्धेने, एका प्रेमाच्या भावाने. मग या दुनिया रूपी मंदिरात एवढे वेगवेगळे जे लोक राहतात ना, या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे. ऍज अ ब्रेन एक्सपर्ट
मी तुम्हाला सांगते, गेल्या 18 वर्षात मी लाखो लोकांना त्यांच्या 1-to-1 काउन्सिलिंगने किंवा त्यांच्या युनिकनेसनी हेल्प करते. या ब्रेन एक्सपर्टीमध्ये मी जेवढा स्टडी केलाय, तो स्टडी असा म्हणतो की प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी. मग या आपल्याला दुनियेमध्ये जर एकमेकांना समजून घ्यायचंय, सोबत राहायचंय, तर हे समजूनच घ्यावं लागेल ना की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे. हे 5 जण एका ठिकाणी राहून यांचा स्वभाव एवढा वेगळा असतानाही एकत्र राहू शकतात, तर का हे आपण नाही करू शकत? या महाशिवरात्रीच्या दिवशी स्वतःला प्रॉमिस करा ना, रोज सकाळची सुरुवात जेव्हा होईल ना, तेव्हा हा मंत्र बोला स्वतःशी की प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. पण या प्रेमरूपी दुनियेमध्ये आपल्याला जे काही इतकं छान मिशन मिळालंय ना प्रत्येकाला, ते जर पूर्ण करायचं असेल ना, तर आपल्याला एकमेकांना समजून घ्यावंच लागेल. असू शकते एखादी गोष्ट आपल्या स्वभावाला नाही पटत, पण ती त्यांच्या स्वभावाला पटते. एखादी गोष्ट आपल्याला अगदी योग्य वाटते, पण ती समोरच्याला बिलकुल योग्य वाटणार नाही. एखाद्याचा खूप प्रेमळ स्वभाव आहे, पण एखाद्याला राग केल्याशिवाय होत नाही. पण या सगळ्यामध्ये जर आपल्याला आपला प्रवास निश्चित करायचा आहे ना, तर हे पहिले स्वीकारावं लागेल. आपण ज्या घरात राहतो त्या घरात पहिले आपल्या माणसांना स्वीकारा, त्यांना प्रेम द्या. नाहीतर एकीकडे आपण व्रत करतोय, उपवास करतोय आणि मनातल्या मनात कोणाबद्दल द्वेष करतोय, कोणाबद्दल वाईट विचार करतोय. अनावधानाने कोणाकडनं कसे जास्त पैसे घेता येतील किंवा कोणाला कसं फसवता येईल असा जर विचार करत असू तर आपण चुकतोय. आणि हे जर लक्षात आलं ना, तर फक्त घरातल्यांनाच नाही, या समाजामध्ये तुम्हाला तुमचं प्रत्येक कार्य करायला सोपं जाणार आहे. या गोष्टीची काळजी घ्या की आपल्याला जे काही मिशन मिळालंय ते जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे हे सांगावं लागेल आणि आपलं बेस्ट द्यावं लागेल. ही खरी महाशिवरात्री होईल जर आपण या महाशिवरात्रीपासून हे प्रॉमिस दिलं आणि रोज सकाळी आपल्या स्वतःला सांगितलं तर. आणि झोपायच्या आधी अनावधानाने कोणाला जर दुखावलं असेल, आपल्याकडनं काही चुकलं असेल किंवा आपण काही चांगलं करू शकत होतो पण नसेल केलं, तर तेही बोला. बस हीच एक छोटीशी सवय तुम्हाला त्या शिवतत्वाकडे घेऊन जाईल, त्या एका साधनेशी कनेक्ट करेल आणि ही ताकद आपल्याला उघड्या डोळ्यांनी भेटेल. आय एम शुअर तुम्ही सगळेजण महाशिवरात्री या छानशा प्रॉमिसने सेलिब्रेट करायला तयार आहे. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आय एम शुअर की एखाद्याला आपण मीडिएटर म्हणून जेव्हा हेल्प करतो ना, तर तो वरचा पण आपली मदत करायला तयार असतो. तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं हॅपी महाशिवरात्री. थँक्यू.